अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय। अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता। कोकण विधान परिषद निवडणूक जागेवरून आता महायुतीमध्ये ट्विस्ट आलेला आहे। कोकण विधान परिषदेसाठी जुईली जुईकर यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादी देखील आग्रही आहे। कोकणच्या जागेसाठी गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील इच्छुक आहेत। नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार आहेत। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीमध्ये फडकवलेला आहे बंडाचा झेंडा, तर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तानाजी पाटील यांनी भरलाय आपला उमेदवारी अर्ज। जळगाव विधान परिषदेची जागा मवियामधून ठाकरेंची शिवसेना लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर। शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर मवियाकडून डॉक्टर विवेक नावंदर यांचं नाव जवळपास निश्चित। परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे। अधिकृत उमेदवाराचं नाव आज किंवा उद्या जाहीर केलं जाणार आहे। यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। यवतमाळ विधान परिषदेसाठी साहेबराव कांबळेंचा अर्ज आहे। सोमवारी साहेबराव कांबळे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गोकुळ निवडणुकीसाठी महायुती देखील मैदानात उतरलेली आहे। छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे। गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगणार आहे। तरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वडीगोद्री येथील चौकात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना पोलिसांची खबरदारी आहे। मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। समृद्धी महामार्गावरती मराठा समाजाचा रास्ता रोको। समृद्धी महामार्गावरती न्हावा शिवारामध्ये मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला। एक मराठा लाख मराठा असं म्हणत मराठा समाज बांधवांनी हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरामध्ये मराठा बांधवांचं राज्य महामार्गावरती आंदोलन। लातूरच्या पळशीमध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले। अंबाजोगाई ते लातूर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला नोटीस। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस। काल जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। कोल्हापूरमध्ये कुणबी नोंदीमधील अनेक घोळ समोर। गिरगाव गावातील नोंदी कुरुडू गावात तर मांढरे गावच्या नोंदी सावर्डे गावामध्ये सापडल्यात। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे इथले नागरिक आरक्षणापासून वंचित राहिलेत। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे, तर 55 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील पर्वती पायथा परिसरामध्ये संगीता तिवारी यांच्या गुलाबो गँगनं देखील आंदोलन केलंय। बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दारू अड्ड्यांविरोधात हल्लाबोल करण्यात आला। पुण्यातील सर्वच बेकायदेशीर दारू अड्डे तात्काळ बंद करण्याची संगीता तिवारी यांची मागणी आहे। राज्योत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावरती दारूच्या बाटल्यांचा खच सापडलेला आहे। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू असतानाच दारूच्या बाटल्या आढळल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। पुण्यामध्ये राज्योत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक झालेत। उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका रुग्णालयासमोर दारूचे रिकामे फुगे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे। रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरामध्ये अवैध हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी।
विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. नीलम गोऱ्हेंनी पीडित कुटुंबियांचं सांत्वनही केलेलं आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर पोलिसांना जाग आलेली आहे. कोल्हापूरच्या कणेरवाडीतील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. गोकुळ शिरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचना आहेत. लासलगावमध्ये सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपावरती सीएनजी भरण्यासाठी गर्दी झाली आहे. 15 दिवसात सीएनजीच्या दरामध्ये ₹2.85 वाढ झाली आहे. लासलगावमध्ये सीएनजीचा दर ₹96.50 प्रति किलो इतका आहे. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. 8 दिवसामध्ये दरवाढ मागे घेऊन पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्याचा देखील इशारा. वाशिममधील पेट्रोल पंपांवरती 23 लाखांच्या नकली नोटांमधून व्यवहार झाल्याचं समोर. या प्रकरणी 7 आरोपी ताब्यात आहेत. इंधन भरून पैसे देताना नकली नोटांचा वापर केल्याचं समोर. धुळ्याच्या शिरपूरमध्ये इलेक्ट्रिक बाईक खरेदीला नागरिकांची पसंती. पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद झालेली आहे. चोरट्यांकडून 8.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि याच प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये डिझेल चोरीच्या घटना वाढल्यानं वाहनधारकांना आर्थिक फटका बसतोय. जिल्ह्यामध्ये डिझेल चोरांच्या टोळ्या सक्रिय. डिझेल चोरांकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष आहे. रायगडच्या खारपाडा टोलनाक्यावरती मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात येते. सुसज्ज महामार्गाशिवाय टोल वसुली नको, आंदोलनकर्त्यांची ही मागणी आहे. महामार्ग जनाक्रोश समितीच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोलापूरच्या करमाळ्यातील महावितरण कार्यालयासमोर करंजे गावातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे. 40 दिवस उलटूनही वीज जोडणी न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोलापूरच्या माढ्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाच्या वेळेस गोंधळ झाल्याचा प्रकार. गोंधळ घालणाऱ्या 40 जणांच्या विरोधात माढा पोलिसात गुन्हा दाखल. गोंधळादरम्यान लोकांनी 19 लाखांची सर्वेक्षण मशीनच फोडून टाकली. माळशिरस करकंब भागातील लोकांनी सर्वेक्षणाला विरोध केलेला आहे. अकोल्याचा पारा खालावलाय. तापमान 43.2 अंशांवर गेलंय. तर काही दिवसांपासून अकोल्याचं तापमान 45 अंशांच्या पुढे गेलं. नागरिकांनी दुपारच्या वेळेत काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक बंधारे कोरडे पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मे महिन्यातच बंधारे कोरडे पडलेले आहेत. समुद्राला वाहून जाणारं पाणी बीडच्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याला मिळावं. माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबेंची ही मागणी आहे. पाणी प्रश्नासाठी मुंडे आणि सुरेश धस यांचीही भेट घेणार असल्याचं धोंडे यांनी सांगितलेलं आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. अनेक धरणांमध्ये 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. बारामतीमधील सिद्धेश्वर निंबोडी गावातील मदनवाडी तलाव कोरडा ठाक पडलाय. अतिक्रमणांमुळे तलाव कोरडा पडल्याचा नागरिकांचा दावा आहे. सरकारनं त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा आहे. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी -20.55% पोहोचली आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळी खालावली आहे. उजनी धरणातून मुख्य कालवा आणि बोगद्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अमरावतीच्या अचलपूर परतवाडामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही भागांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय. जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील 160 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 14% जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांमध्ये यावेळेस मिळून 13.36% पाणीसाठा उपलब्ध आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता, पाण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मान्सून लांबणीवरती पडल्यास अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. भूजल पातळी देखील झपाट्यानं खालावत असून विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे.
नाशिकमधील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय। पाणी कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। जिल्ह्यातील एकूण 24 धरणांमध्ये सध्या अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे। पाणी पुरवठ्यावरती प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई। गेल्या 15 दिवसात टँकरची संख्या 160 वरून 194 झाली आहे। सध्या 194 टँकरद्वारे 103 गावं आणि 31 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। मागील वर्षी याच काळात 380 टँकरने यावेळेस पाणी पुरवठा सुरू होता। पालघर जिल्ह्यातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे। मासेमारी बंदीपूर्वी मच्छीमार बोटी बंदरांकडे परतू लागल्यात। चांगली मासेमारी झाल्याने अनेक बोटी अखेरच्या मुदतीपर्यंत समुद्रात राहिल्यात, तर नियमभंग करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूर शहरातील रामळा तलावामध्ये हजारो माशांचा मृत्यू झालाय। तलावांच्या काठावरती मृत माशांचा खच पडल्यानं परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। सांडपाण्यामुळे तलावातील प्राणवायूंचं प्रमाणही घटलेलं आहे। जळगावातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा शिल्लक आहे जास्त प्रमाणामध्ये। जळगावातील 14 प्रकल्पांमध्ये यंदा 36% पाणीसाठा आहे। धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4% पाणीसाठा जास्त असल्याची माहिती आहे। जालना जिल्ह्यात आज उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता होती। कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस नोंदवलं जाण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। कार्यालय नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णयाला कोर्टाने आव्हान दिलंय। या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। या स्थलांतरित कार्यालयांचे कामकाज 1 जून पासून सुरू होणार आहे। या याचिकेवरती सोमवारी सुनावणी घेतली जाणार आहे। वर्ध्यातील तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका बसलाय। केळीची झाड रोपही उन्हामुळे करपली आहेत। केळीची रोपं झाड कापल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। पुण्यातील चाकणमध्ये कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीत आज नेत्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं। शेतकरी नेते आणि राजकीय नेत्यांनी पक्षीय हेवेदावे उकरून या ठिकाणी काढत बैठकीतच वाद घालण्यास सुरुवात केल्याचं समजतं। नाशिकच्या पिंपळगाव वसवंत बाजार समितीमध्ये 27,900 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला 2,376 रुपयांचा दर मिळतोय। सरासरी 1,400 रुपयांचा दर मिळालेला आहे। तर शासकीय कांदा खरेदी केंद्रांवरती शुकशुकाट बघायला मिळतोय। कांदा विक्रीला खुल्या बाजार समितीमध्ये प्राधान्य आहे। राज्यातील नाफेड केंद्रांवरती इन कॅमेरा कांदा खरेदी केली जाणार आहे। कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। मंत्री जयकुमार रावल यांची ही माहिती आहे। नांदेड जिल्ह्यातील 10 कृषी निविष्ठा केंद्रांचे खत परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित, तर 2 कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। कृषी विभागाची ही धडक कारवाई आहे। रेशनचे गहू तांदूळ काळ्या बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न फसलाय। नाशिकच्या येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव ग्रामस्थांनी मिनी टेम्पोला पकडलं। टेम्पोतील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 3,000ची घसरण झाली आहे। सोन्याचा दर 1,59,135 रुपयांवर तर चांदी 2,72,000 रुपयांवर पोहोचली आहे। राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ फासलं जात आहे। चर्चांना उधाण। संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं दौरा। सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा यामध्ये समावेश। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेत मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचं उल्लेखनीय यश बघायला मिळतंय। डोरखेडा ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळालेला आहे। ग्रामपंचायतीला 15 लाखांचा पुरस्कार निधी देखील दिला जाणार आहे। साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचा विरोधातील अपात्रतेच्या मुद्द्यावरून आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे आमने सामने आलेत। शशिकांत शिंदेने या प्रकरणी सडेतोड उत्तर देणार असल्याचं महेश शिंदेंनी म्हटलंय। तर खेड ग्रामपंचायत कारवाई प्रकरणात मी कुठेही लक्ष घातलेलं नसल्याचं शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा एल्निनोची संकट राहणार असल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांकडून फळबागांच्या लागवडीसाठी ठिबक आणि ड्रिपचा वापर कमी पावसाचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांनी कमी पाण्यातील पिकांची लागवड करण्याचे कृषी विभागाचं हे आवाहन आहे। गडचिरोलीच्या सुनील आंबोरकर यांची सीआरपीएफच्या डीवायएसपी पदी निवड झालेली आहे। तर ओरिसाच्या भुवनेश्वरमध्ये आंबोरकरांना पदोन्नती मिळालेली आहे।
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार दादा खिंडकरला भावाकडूनच धमकी आली आहे। साक्ष दिल्यास दादा खिंडकर आणि धनंजय देशमुखला जीवे मारून टाकण्याची धमकी आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। बुलढाण्यातील मृत मुलगी जिवंत परतल्याचं प्रकरण आहे। कथित शिवानी कळमेकर हत्येप्रकरणी तुरुंगात असलेले वडील भावाला कोर्टाने दोषमुक्त केलंय। सबळ पुरावा नसतानाही दोघांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकलं होतं। आज कारागृहातून सुटका करण्यात येते। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील हत्याकांडातील मुलगी जिवंत परत आल्यानंतर पोलिसांवर नामुष्की उडावलेली आहे। तपासामध्ये हलगर्जीपणा दाखवल्यानं 3 अधिकाऱ्यांसह 3 कर्मचाऱ्यांची बदली। मात्र सापडलेला मृतदेह कोणाचा याचा तपास अद्यापही सुरूच आहे। नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी परिवहन विभागाची आढावा बैठक घेतली। बस ऑपरेटरची प्रलंबित देयकं तातडीने देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। कमी बस असलेल्या डेपोमधील मनुष्यबळ इतरत्र वापरण्याच्या बैठकीत सूचना आहेत। अमरावतीमध्ये रोहियो मजुरांची 3,17,00,000ची मजुरी थकीत आहे। कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे 17,000 मजूर कार्यरत आहेत। अमरावती जिल्ह्यात सध्या 6,235 विकास प्रकल्प सुरू आहेत। कामगारांनी थकीत मजुरी तात्काळ बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। वाशिम ते कोंढाला जांभरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडलाय। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते।